डॉक्टर आमदार राजकुमारजी बडोले साहेब, प्रकाशजी अडसळ साहेब, विकासजी महात्मे साहेब, पाशा पटेलजी, मिनेशजी शाह, सीडी माई साहेब, रवी बोरटकरजी, डॉक्टर गडाखजी, डॉक्टर नितीन पाटीलजी, डॉक्टर घोष, श्रीमती माधवी खोडे मॅडम, गिरीशजी गांधी, सर्वच हे ॲग्रोव्हिजन यशस्वी करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व आमचे संयोजक, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि विशेषतः उपस्थित असणारे आमच्या संपूर्ण सर्व बहिणी, बंधू आणि भगिनींनो, खरं तर गडकरी साहेबांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आणि निश्चित प्रकारे आपण विदर्भाच्या बाबतीमध्ये, शेतीच्या बाबतीमध्ये आपल्याला अनेक बदल गरजेचे आणि केल्याने आपल्याला रिझल्ट मिळतील आणि त्यांनी स्वतः पाहून स्वतःच्या शेतामध्ये त्या गोष्टीचा प्रयोग करून शेती कशी आपल्या सर्वांना परवडू शेतामध्ये आपल्याला जास्त कसं मिळू शकतं, उत्पन्न कसं त्यामुळं जास्त मिळू शकतं हे आपल्या सर्वांना बंधूंनी सांगितलं। खरं तर माझ्या विदर्भातल्या माझ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींना माझे त्यांना सांगणं आहे, त्यांना एक सर्वांना विनंती आहे की निश्चित प्रकारे शेतीमध्ये आपल्याला कुठेतरी आता नवीन नवीन काहीतरी प्रयोग केले पाहिजे, शेतामध्ये नवीन काही गोष्टी घेतल्या पाहिजे। त्यामुळे जुन्या गोष्टी थोड्या सोडून ज्यामध्ये माझ्या शेतकऱ्याला जे शेतामध्ये जो पीक घेणार आहे, एखादी फळबाग किंवा आपण संत्रा बागामध्ये मगाशी त्यांनी अनेक गडकरी साहेबांनी त्या बाबतीमध्ये उदाहरणं सांगितली, यामध्ये आपण सर्वांनी बंधूंनो त्यामध्ये बदल करणं हे निश्चित प्रकारे गरजेचं आहे। खरं तर मी ॲग्रोव्हिजनचं कौतुक यासाठी करतो, गेली 15 वर्ष या विदर्भामध्ये गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या या संकल्पनेतून हे ज्यांनी प्रदर्शन जे आयोजित शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे की शेतीमध्ये काहीतरी नवीन काहीतरी केलं पाहिजे। एक लक्षात ठेवलं पाहिजे की शेती मला परवडते, हो मी शेतीमध्ये जर चांगल्या प्रकारे लक्ष घातलं, त्याप्रमाणे नवीन शेतामध्ये वाण घेतलं, एखादं पीक घेतलं, त्यामध्ये मला शेतामध्ये चांगल्या प्रकारचं मला शेतामध्ये उत्पन्न मिळेल हे आपण पाहिलं पाहिजे। हे सुद्धा मी शेतकऱ्यांना आज हे करतो आणि माझ्या संयोजकांचे त्यांचं गेली 15 वर्ष हे एक चांगल्या प्रकारचं गडकरी साहेबांच्या मंत्री निश्चित प्रकारे एक आनंद आहे। मी तुम्हाला एवढं सांगतो की मी गडकरी साहेबांचं भाषण आपण सर्वांनी बारकाने ऐकलं, त्यांचं किती एक अंतःकरणापासून ते तुम्हाला सर्वांना आपल्याला सांगत होते, ते त्यांनी त्यामुळे त्यांची माहिती त्यांनी दिली आणि त्यामुळे निश्चित प्रकारे आपण सर्वांनी मला एक सगळ्यांना विनंती करायची की आपण शेतीमध्ये थोड्या बदल केला पाहिजे। आज खरं तर आदरणीय चव्हाण साहेब आपले केंद्रीय मंत्री इथं हजर आहेत, ते पण एक उत्तम मोठे शेतकरी आहेत, त्यांचं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन हे निश्चित प्रकारे लाभणार आहे मला। आणि आज विशेषतः गडकरी साहेबांनी मला सांगितलं की ह्या ज्या समोर आमच्या महिला भगिनी दिसत आहेत, ह्या सगळ्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी दिसत आहेत, त्या विशेषतः स्वतः दुधाचं उत्पादन, दुधामध्ये स्वतः दुधाची शेती म्हणण्यापेक्षा शेतीला जो पूरक व्यवसाय दुधाचा आहे तो तिथं करतायत आणि एक चांगल्या प्रकारचं आपल्याला माहिती आहे की दुधाचं जे पैसे मिळतात ते आपल्याला रोजच्या आपल्याला तेला मिठाला बाजाराला त्याचा किती फायदा होतो आणि स्वतः शेती माझी महिला स्वतःच्या पायावरती यातून उभा राहते, त्याचाही निश्चित प्रकारे मला आनंद आहे। डेअरीचं पण निश्चित प्रकारे या निमित्तानं मी त्यांचाही आभार आहे निश्चित प्रकारे मानतो। मी गडकरी साहेबांना एकच सूचित करतो, केंद्र सरकारचा असू द्या, राज्य सरकारचे असू द्या, ज्या काही अनेक योजना आहेत, आज आमच्या कृषी विद्यापीठाचे इथं कुलगुरू सगळे इथं शास्त्रज्ञ आज इथं हजर आहेत की निश्चित प्रकारे पूर्वी आजच्या कृषी विभागाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं पेरणीपासून ते कापणीपर्यंत जे काय गोष्टी करणं गरजेचं आहे, त्यामध्ये काय बदल किंवा त्यामध्ये काय प्रयोग करणं की त्यामुळे शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न कसं मिळेल यासाठी कृषी विभाग एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करतंय। आमचे जयस्वाल साहेब इथं हजर आहेत, निश्चित प्रकारे मी सांगतो की राज्य सरकारच्या वतीनं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की
या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही तिन्ही नेते माझ्या या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत कशी होईल, या शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल, यासाठी सर्वांचा प्रयत्न असतो. कृषी समृद्धीसारखी एक चांगली योजना माझ्या या शेतकऱ्यांसाठी आज राज्य सरकारच्या वतीनं असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून राबवली जाते. निश्चित त्याचा फायदा शेतकऱ्यांना अशा अनेक योजना मी खरं तर आज मला म्हणजे सांगता येतील अशा अनेक योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी राबवण्याचा प्रयत्न हे राज्य सरकारच्या माध्यमातून होते की कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ पडतोय, कधी गारपीट होते, हवामानामध्ये बदल होतोय. या बदलत्या हवामानामध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना त्यामध्ये कसं सामोरं गेलं पाहिजे, शेतामध्ये त्याच्या पिकाचं नुकसान कसं कमीत कमी नुकसान होईल, यासाठी राज्य सरकारच्या वतीनं विद्यापीठाच्या वतीनं आम्ही निश्चित प्रकारे आमचं एक काम चाललेलं आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे माझे शेतकरी बांधव हे भविष्यामध्ये आम्हा सर्वांना सहकार्य निश्चित प्रकारे करतील. नैसर्गिक शेतीच्या बाबतीत महोदयांचा पण खूप मोठा एक उपक्रम आहे. नैसर्गिक शेतीकडे आपण सर्वांनी थोडं वळलं पाहिजे, ही त्यांची भूमिकेचं निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण त्याचं स्वागत करूया आणि त्यामध्ये हे करूया. आणि विशेषतः मला या माध्यमातून मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की जे आपलं जे कृषी क्षेत्र आहे यामध्ये अधिक तरुणांचा कसा आपला सहभाग होईल, त्यामध्ये तरुण कसे सहभागी होतील, शेतीकडे त्यांचा कल कसा वाढेल, यासाठी सुद्धा भविष्यामध्ये कृषी माध्यमातून प्रयत्न हे केले जातील. मगाशी गडकरी साहेबांनी ज्या काय संत्र्याच्या बाबतीमध्ये किंवा ज्या काही सूचना मांडल्या, मी गडकरी साहेबांना एवढं सूचित करतो की इथं आमचे राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब आहेत. गडकरी साहेब गडकरी साहेब आम्हाला कधी वेळ द्या, आपण कधीही सांगा, मुंबईला सांगा, दिल्लीला सांगा, नागपूरला सुद्धा आमची यायची तारीख. आपली ज्यावेळेस वेळ असेल, दिल्लीला असल्यानंतर चव्हाण साहेब पण आपल्या बरोबर असतील, आपण कधीही वेळ द्या. आपली वेळ बघून येणाऱ्या काळामध्ये कृषी विभागाचे सगळे अधिकारी आपल्या समवेत बैठक लावून आपल्या कृषी विभागाच्या आपलं जे ज्या सूचना आहेत त्या सूचनेची नोंद घेऊन राज्य सरकारच्या वतीनं निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये आम्ही दुरुस्त करून ते मार्गदर्शन आम्हाला घेऊया. ही सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकारे काय जास्त न बोलता खूप चांगला कार्यक्रम अॅग्रोव्हिजनच्या पदाधिकाऱ्यांचं मी कौतुक करतो. असं सर्व शेतकऱ्यांसाठी काहीतरी आपण त्यांना नवीन गोष्टी यासाठी आपल्या सगळ्या पुन्हा एकदा अॅग्रोव्हिजनचे धन्यवाद. खूप धन्यवाद साहेब, आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. यानंतर या कार्यक्रमाला पुढे नेत